नमस्कार मंडळी, पूनम्स किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण खारे शंकरपाळे कसे करायचे याची रेसिपी पाहणार आहोत। इथे मी पूर्ण 1 किलो मैदा घेतलेला आहे आणि त्या मैद्यामध्ये मी 2 चमचे ओवा टाकलेला आहे, 1 चमचा हिंग टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। तेलाचे कडक मोहन तयार केलेले आहे आणि आता ते मी या पिठामध्ये मिक्स करून घेत आहे। कडक तेलाचे मोहन सर्व पिठाला लागून झाल्यानंतर आपण एक गोळा करून बघायचा आहे। हा गोळा जर होत असेल तर त्यानंतर आपण हे पीठ जे आहे थंड पाण्याने मळून घेणार आहोत। साधारण इथे मला 1 तांब्याभर पाणी लागलेले आहे, थोडंसं कमी पाणी वापरलेलं आहे, जेणेकरून हे पीठ जे आहे आपण जे रेग्युलर चपातीसाठी मळतो तर त्याच्यापेक्षा आपल्याला थोडंसं कडक मळायचं आहे। अशा प्रकारे पिठाचा गोळा मळून झाल्यानंतर आपल्याला एक 10 ते 15 मिनिटं हे पीठ भिजून द्यायचे आहे। पीठ भिजून झाल्यानंतर आता आपल्याला या पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि तो छान मळून घ्यायचा आहे। हा गोळा आता आपल्याला छान मळून घ्यायचा आहे। मळून घेतल्यानंतर आपल्याला याची एक चपाती करायची आहे किंवा तुम्ही मोठी लाटी देखील करू शकता। या गोळ्याची लाटी करत असताना इथे मी कुठल्याही तेलाचा किंवा पिठाचा वापर केलेला नाहीये। जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर तुम्ही या पिठाला हलकंसं मैदा लावायचा आहे किंवा तुम्ही इथे तेलाचा वापर केला तरी चालेल। पण पाण्याचे प्रमाण जर तुम्ही योग्य घेतले असेल तर तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारचं तेल किंवा पीठ लावायची गरज लागणार नाही। तुम्ही पाहत असाल की अशा पद्धतीने मी एक पातळ लाटी करून घेतलेली आहे। आता ती आपण छान चमच्याच्या साहाय्याने कट करून घेणार आहोत। याचे आकार तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता। शंकरपाळीला काप देताना तुम्ही अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने देखील करू शकता किंवा तुमच्याकडे चमचा अवेलेबल नसेल तर तुम्ही याला तुमच्याकडे असलेल्या सुरीच्या साहाय्याने सुद्धा देखील कट करू शकता। अशा प्रकारची खारी शंकरपाळी बनवत असताना तुम्हाला जर यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स हवे असतील तर तुम्ही यामध्ये सुकी कसुरी मेथी वापरू शकता, सुकी कोथिंबीर वापरू शकता किंवा यामध्ये पुदिनाचा देखील तुम्ही वापर करू शकता। याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा फ्लेवर शंकरपाळीला येतो। आणि अशा प्रकारे आपण शंकरपाळीला काप देऊन झालेले आहेत। तुम्ही पाहत असाल की अशा प्रकारे अशा आकाराची आपली शंकरपाळी दिसणार आहे। या शंकरपाळ्या आपण 2 बॅचमध्ये तळणार आहोत। पिठाचा एक छोटासा तुकडा आपण तळून पाहिलेला आहे की तेल गरम झालेले आहे की नाही। आता आपण ही जी पहिली बॅच आहे ही शंकरपाळ्यांची तळून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आपल्याला ही मध्यम ठेवायची आहे आणि शंकरपाळ्या सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या आहेत। आणि अशा प्रकारे हलक्याशा सोनेरी रंगावरती आपण शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपली दुसरी बॅच आहे ती देखील आपण तळून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आपल्याला ही मध्यमच ठेवायची आहे। अशा प्रकारे तेलाचे बुडबुडे इथे कमी झालेले आहेत, याचा अर्थ आपली शंकरपाळी छान खुसखुशीत झालेली आहे असे समजावे। आणि अशा प्रकारे आपली खारी शंकरपाळी तयार झालेली आहे। आपण शंकरपाळीचा कुरकुरीतपणा पाहणार आहोत। दिवाळीच्या फराळातला हा प्रकार तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।